जय शिवराय मित्रांनो राज्याच्या विविध भागामध्ये पावसानं मोठ्या प्रमाणात थैमान घातलेलं आहे आणि येत्या 22 ते 23 ऑगस्ट पर्यंत राज्यामध्ये पावसाची ही स्थिती राहील अशा प्रकारचा इशारा हवामान विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। काही जिल्ह्यांना रेड अलर्ट, काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि याच्याचमुळे आता खरीपाचा हा हातातोंडाशी येणारा घास हिरावून घेतला जातोय की काय अशा प्रकारची चिंता शेतकऱ्यांना सतावायला लागलेली आहे। मित्रांनो, ऑलरेडी झालेल्या पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात खरीपाच्या पिकांचं या ठिकाणी नुकसान दिसून आलेलं आहे। फळबागांचं देखील या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। उत्तर सोलापूर असेल, दक्षिण सोलापूर असेल, अक्कलकोट, बार्शी, सांगोल्याचा काही भाग असेल, या भागामध्ये मोठ्या प्रमाणात या पावसामुळे नुकसान झालेलं आहे। धाराशिव जिल्ह्याला पूर्णपणे पावसानं झोडपलेलं आहे। बीड जिल्ह्याची सुद्धा तीच परिस्थिती आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। लातूर असेल, याचबरोबर नांदेड असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, वाशिम, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। यवतमाळच्या काही भागाला खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। याचबरोबर आपण काल सुद्धा पाहिले की अमरावतीच्या चांदूर बाजार भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसामुळे शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये नुकसान होत असताना शेतकऱ्यांना कुठेतरी आता निविष्ट अनुदान किंवा शासनाची नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा आहे। आणि मित्रांनो, यास्तव आपण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतलेलं होतं की ज्या ज्या भागामध्ये अशा प्रकारे नुकसान होत आहे त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून, जसे की धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र लिहून ह्या नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याची मागणी केलेली होती। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या माध्यमातून देखील मुख्यमंत्र्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं होतं आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून, शेतकरी संघटना असतील यांच्या माध्यमातून देखील या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली जात आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती आता ज्या ज्या भागामध्ये नुकसान झालेले आहे त्या त्या भागामध्ये पंचनामे करायला सुरुवात झालेली आहे। काही जिल्ह्यामध्ये पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत तर काही जिल्ह्यामध्ये पंचनामे करण्याचे आदेश लवकरच दिले जातील। स्वतः कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून काही भागाचा दौरा करण्यात आलेला आहे। मित्रांनो, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी आणि अक्कलकोट या भागामध्ये पंचनामे करायची सुरुवात झालेली आहे। आणि धाराशिव मध्ये सुद्धा ज्या ज्या भागामध्ये नुकसान झालेले आहे त्या त्या भागातील पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सर्व विभागांना या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। बीडमध्ये सुद्धा अशीच मागणी करण्यात आलेली आहे। लवकरच सर्व भागामध्ये ज्या ज्या भागामध्ये नुकसान झालेले त्या ठिकाणी पंचनामे करण्यासाठी सुरुवात केली जाईल। परंतु मित्रांनो, ही सुरुवात केली जात असताना, पंचनामे होत असताना प्रत्येकानं आपल्या जर पिकाचं नुकसान झालेलं असेल तर आपल्या स्थानिक कृषी अधिकारी, तलाठी यांच्याशी संपर्क साधून आपल्या पिकाचा, आपल्या शेतजमिनीचा, आपल्या फळबागाचा पंचनामा करून घेण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून सरसकट मदत येईल या अपेक्षा न राहता आपलं जर नुकसान झालेलं असेल तर आपणास मदत मिळण्यासाठी मदत होणार आहे। मित्रांनो, शक्यता नोटकॅमच्या माध्यमातून किंवा इतर जे काही जिओ लोकेशनचे फोटो येतील अशा लोकेशनच्या माध्यमातून आपल्या पिकाचे फोटो काढून घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपणास या झालेल्या नुकसानासाठी नुकसान भरपाई मिळू शकते। तर मित्रांनो, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आता पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याची पत्रकं काढण्यात आलेली आहेत। लवकरच इतर नुकसानग्रस्त भागामध्ये सुद्धा आदेश दिले जातील आणि पंचनामे पूर्ण करून लवकरच शेतकऱ्यांना मदतीची प्रक्रिया पार पाडली जाईल अशी अपेक्षा करूयात आणि ती पाडली जावी हीच मागणी करूयात। धन्यवाद।